नमस्कार. चला तर आज आपण एक असा विषय समजून घेऊया जो खूप क्लिष्ट वाटतो, पण त्याला अगदी सोपं करून पाहूया. समजा परीक्षेत प्रश्न आला लवाद करारावर, तर पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे? आज आपण फक्त कायदा समजून घेणार नाही, तर भारताच्या 1996च्या कायद्यानुसार एक जबरदस्त, एक परफेक्ट उत्तर कसं तयार करायचं हे शिकणार आहोत, एकत्र मिळून. तर मग आपलं उत्तर तयार करण्यासाठी आपण या 6 टप्प्यांचा वापर करणार आहोत. चला सुरुवात करूया. ओके, तर सगळ्यात आधी पाया पक्का करूया. आपल्या उत्तराचा पाया. हा लवाद करार म्हणजे नक्की काय असतो? आता गंमत बघा, कायदा म्हणजे कलम 2(ब) स्वतः याची व्याख्या करत नाही. तो आपल्याला थेट कलम 7 कडे पाठवतो. आणि हे लक्षात घ्या की हे कलम 7 हेच आपल्या उत्तराचं खरं हृदय आहे, सगळ्यात महत्त्वाचा भाग. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर याला समजा एक बिझनेस प्रीनअप. म्हणजे कसं की भांडण होण्याआधीच ते कसं सोडवायचं याचं नियोजन करून ठेवायचं. एकदम स्मार्ट आयडिया नाही का? चला आता येऊया आपल्या उत्तराच्या केंद्रस्थानी, कलम 7. एक गोष्ट सांगतो, परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क मिळवायचे असतील तर हा भाग अक्षरशः पाठ असायलाच हवा. तर मग काय आहे हा नियम? कलम 7चा सगळ्यात मोठा, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, गोल्डन रूल, तो म्हणजे लवाद करार हा लेखी म्हणजे इन रायटिंग असलाच पाहिजे. तोंडी बोलण्याला, तोंडी कराराला या कायद्यात 0 किंमत आहे, काही स्थान नाही. हा शब्द डोक्यात फिट करून ठेवा, लेखी. पण थांबा, लेखी म्हणजे नेमकं काय? फक्त कागदावर सही? नाही. कायदा स्वतःच याची व्याख्या 3 वेगवेगळ्या प्रकारे करतो. आणि हो, परीक्षेच्या उत्तरात हे तिन्ही मुद्दे आलेच पाहिजेत. ठीक आहे, करार लेखी असला पाहिजे हे तर पक्क झालं. पण हा फक्त पहिला नियम आहे. तो कायदेशीररित्या वैध ठरण्यासाठी, म्हणजे त्याला कायद्याची मान्यता मिळवण्यासाठी अजून काय काय लागतं? चला पाहूया. एक गोष्ट विसरून चालणार नाही की लवाद करार हा शेवटी एक करारच आहे. त्यामुळे भारतीय करार कायद्याचे जे बेसिक नियम आहेत ना, जसं की दोन्ही पक्षांची सहमती असली पाहिजे, वाद लवादाकडेच पाठवायचा आहे हा हेतू स्पष्ट असला पाहिजे, हे सगळे नियम इथे सुद्धा लागू होतात. म्हणजे ह्या सगळ्याला एकत्र केलं तर आपल्याला कोणत्याही वैध लवाद कराराचे 3 मुख्य स्तंभ मिळतात. पहिलं, 2 किंवा अधिक पक्ष हवेत. दुसरं, एक आताचा किंवा भविष्यात होऊ शकणारा वाद हवा. आणि तिसरं, लवादाचा जो निर्णय असेल तो अंतिम आणि सगळ्यांवर बंधनकारक असेल, ही अट असायला हवी. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी बऱ्याचदा गोंधळात टाकते. एक गैरसमज आहे की करारात लवादाचं नाव असायलाच हवं, पण तसं नाहीये. करारामध्ये लवादाचं नाव किंवा त्यांची संख्या लिहिलेली नसली तरीही तो करार पूर्णपणे वैध असतो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर लवादाकडे जाण्याचा हेतू. आपल्या उत्तराला अजून वजनदार बनवण्यासाठी, त्याला अजून मार्क्स मिळवण्यासाठी एक केस लॉ म्हणजे एक महत्त्वाचा न्यायालयीन खटला लिहिणं खूप गरजेचं आहे. चला एक एकदम परफेक्ट उदाहरण पाहूया. केसचं नाव आहे जुगल किशोर रामेश्वर दास विरुद्ध गुलबाई होर्मुसजी. या केसमध्ये आपला तोच लेखी करारवाला जो नियम आहे ना, त्यावरच एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आणि प्रश्न काय होता माहितीये? प्रश्न असा होता की समजा करार लेखी आहे, कागदावर आहे, पण त्यावर सही मात्र फक्त एकाच पार्टीची आहे, दुसऱ्याची नाहीये. मग काय? मग तो करार वैध मानायचा की नाही? आणि इथे आला न्यायालयाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय. कोर्टानं अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की कायद्यानुसार दोन्ही पक्षांच्या सह्यास असणंच पाहिजे असं काही नाही, ते अनिवार्य नाही. फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, करार लिखी स्वरूपात हवा, आणि दुसऱ्या पक्षाने तो मान्य केलाय याचा पुरावा हवा. बस, हा मुद्दा उत्तरात आलाच पाहिजे. वाह, आत्तापर्यंत आपण सगळे महत्त्वाचे मुद्दे तर पाहिले, पण हे सगळं ज्ञान परीक्षेत मांडायचं कसं? म्हणजे जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे? चला आता एक आदर्श उत्तराचा आराखडाच पाहूया. तर बघा, हा आहे आपल्या उत्तराचा परफेक्ट आराखडा. सुरुवात करायची व्याख्येने, मग मुख्य भागात कलम 7चे सगळे नियम सांगायचे, त्यानंतर जुगल किशोर खटल्याचं उदाहरण द्यायचं आणि शेवटी एका ओळीत निष्कर्ष. या स्ट्रक्चरने उत्तर लिहिलं ना तर तपासणाऱ्यावर एक वेगळीच छाप पडते. चला आता एकदम फास्ट, परीक्षेच्या आधी शेवटच्या क्षणी उजळणी करण्यासाठी एक झटपट चेकलिस्ट पाहूया. स्वतःला हे प्रश्न विचारून बघा. करार लेखी आहे का? येस. कलम 7(4) मधली एक अट पूर्ण होते का? येस. लवादाकडे जाण्याचा हेतू स्पष्ट दिसतोय का? येस. आणि 2 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. तोंडी करार चालणार नाही आणि सह्या नेहमीच आवश्यक नसतात. आणि हे सगळं जर एका चित्रात लक्षात ठेवायचं असेल तर हा आहे आपला माइंड मॅप. बघा, मध्यभागी आहे कलम 7,
त्याची मुख्य अट लेखी असणं, त्याचे ते 3 प्रकार आणि जुगलकिशोर खटल्याचा तो महत्वाचा निष्कर्ष. परीक्षेच्या आधी फक्त या एका चित्रावर नजर फिरवली ना तरी सगळं काही आठवेल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. समजा 2 पक्षांनी ईमेलवर एखादा करार केला तर आपल्या कलम 7चा नेमका कोणता भाग त्याला वैध ठरवेल? विचार करा. याचं उत्तर जर पटकन देता आलं ना तर समजून जा की या विषयावरची आपली तयारी एकदम पक्की झाली आहे.